दिल्ली पोलिसांनी कसं तरुणीशी असभ्य वर्तन केलं ते आपण पाहिलं। दरम्यान जंतर मंतर इथल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाई विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अत्याचाराचा दावा करणारे विविध व्हिडिओ पुरावे म्हणून कोर्टासमोर सादर करण्याची तयारी दर्शवली होती। मात्र सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयाची भूमिका स्पष्ट करत आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही, ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही असं अजब विधान केलंय। बघा सुप्रीम कोर्टात काय घडलं आपण पाहूया। नीट परीक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे असं ॲडव्होकेट नरेंद्र कुमार बोललेत, जे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत। विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराचे हे व्हिडिओ आहेत असं देखील त्यांनी कोर्टात सांगितलं। तर सुप्रीम न्यायाधीश बोलले की आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही, आमचा आणि तुमचा वेळ वाया घालू नका असं देखील सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले। आम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही असं देखील विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं। त्यानंतर खूप खूप धन्यवाद असं ते शेवटी म्हणाले।